हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार आणि आज आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त आहे. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आता इथे ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक. सण म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक आलाच पाहिजे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला का तेव्हा तो सण साजरा केल्यासारखं वाटतं. नाहीतर आला दिवस तो सारखाच असतोय. तर इथे ना डाळीमध्ये गूळ टाकलाय आणि पुरण तयार करायला इथे ठेवलंय. इथे साराला फोडणी देऊन घेते. तर इथे सर्व प्रकारचे मसाले वाटून घेतलेत. हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे डाळीचं पाणी सारासाठी. तर चला आता मी साराला फोडणी देऊन घेते एकीकडं. आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे. आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले. तर माझ्या लाडक्या नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. किचनवरती बघाल तर भरपूर भांडे रात्रीचे लावायचे. तर आता ते पण लावते. पण म्हटलं आधी पुरण वगैरे तयार करून घेऊ. तर तेल तापलंय. तेलामध्ये जिरा टाकलाय. तेजपान टाकून घेते. घरचा काळा मसाला, धना पावडर, हळद पावडर आणि लाल तिखट हे सर्व मसाल्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचे. आणि मी वाटणामध्ये जे पुरणाची डाळ असते ती डाळ घेतली. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे धने आणि 2 तेजपान हे सर्व कांदे आणि खोबरं गॅसवरती भाजून घेतलं. आणि मग सर्व तवा ठेवून तेलामध्ये सर्व काही ते मसाले तळून घेतले आणि मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं. तर चला आता मी साराला फोडणी देऊन घेते. पाटीला तापलं होतं त्याच्यामुळं मसाले जळायला नको म्हणून मग लगेच हा मसाला टाकून दिला. इथे छान असं तेल सुटोपर्यंत मसाला तळून घ्यायचा. डाळीमध्ये गूळ टाकला, वेलची पावडर टाकली, जायफळ टाकलं आणि सुंठ पावडर हे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलंय. तर आता इथे डाळ आणि गूळ एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुरण तयार करून घेईल. मसाल्यावरती असं झाकण ठेवलं होतं कारण आहे ना ते उडतं सर्व बाहेर आजूबाजूला गॅसच्या बाजूला. त्याच्यामुळे असं झाकण ठेवलं. आणि बघा आता मसाल्याला छान अशी तरी सुटत चालली आहे. एकीकडे मसाला तयार होऊ राहिलाय सारासाठी, एकीकडे पुरण तयार करून घेऊ राहिले. गरम गरम पुरण तयार करायला ना पटकन होतं. तसं थंड झालं का मग लवकर होत नाही. मॅशरने खूप मस्त पुरण तयार होतं. मला योगिताने ही आयडिया दिली. मला म्हणे अक्का असं मॅशरने ना पुरण तयार करायचं म्हणजे कसं हाताला चटका पण बसत नाही, फुलपात्राने व्यवस्थित येत नाही ना. तर एकदम मस्त असं मॅशरने पुरण तयार होतं. मस्त असं मसाल्याला तेल सुटलंय. आता हे डाळीचं पाणी ना ते सर्व ओतून घेते मसाल्यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकायचंय साराला उकळी आल्यानंतर आणि कोथिंबीर टाकायला लागेल. तर थोडंसं गरम पाणी करून टाकते. इथं सार तयार झालाय. आता इथे माझं पुरण सुद्धा तयार करून झालंय आणि सार पण तयार झालंय. त्याच्यानंतर आता दूध आलंय तर दूध तापायला ठेवते. दूध जेव्हा कधी तापायला ठेवायचं असलं का गाळून घ्यायचं. बिना गाळता दूध तसंच तापवायचं नाही, कारण केस म्हणा किंवा काही घाण कचरा वगैरे दुधामध्ये असतोच. तर त्याच्यामुळे दूध आहे ना शक्यतो गाळून घ्यायचं. शक्यतो नाही म्हणजे गाळूनच घ्यायचं. मी तर बिना गाळता कधीच दुधाचा वापर करत नाही. आता एकीकडे माझा स्वयंपाक चालू आहे आणि एकीकडे मसाल्याचा डब्बा बदलवला. आता 2-3 दिवस झाले का हा मसाल्याचा डब्बा होता, आता तो घासायला टाकला आणि दुसरा जो घासून ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये मिरची मसाला भरून ठेवला. 2-4 दिवसातून मी मिरची मसाल्याचा डब्बा बदलवीत असते. आता इथे सारांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. एक वेळेस थोडा आळणी झाला सार तर चालेल, पण खारट नको व्हायला तर थोडंसं कमीच मीठ टाकलंय. गरज वाटली तर नंतरून घेता येतं. इथे माझ्या पोळ्या झाल्या आहेत. हे बघा झाल्या. भजे तळले
मस्त असा सार तयार झाला आहे बघा. साराला किती छान तरी आली आहे. ह्या पातेल्यात भात आहे, एवढं पुरण उरलं आहे. इथे दूध तापून ठेवलं आहे. हे भांडे रात्रीचे ते लावायचे आहेत, तर ते लावील. पापड तळले आणि कुरड्या तळून ठेवल्यात बघा. यांनी मस्त छान अशी ताजी ताजी गावठी कोथिंबीर आणली आहे. 11:25 माझा स्वयंपाक झाला आहे. किचनवरती पसारा बघा किती आहे. आता फक्त आंब्याचा रस बनवायचा बाकी आहे. तर आंबे हे घ्यायला जातील आणि त्याच्यानंतर आंब्याचा रस बनवील. तर चला, आता तोपर्यंत भरपूर कामं आहेत मला, ते कामं करून घेते. किचन वगैरे आवरून घेते. घराच्या बाहेर रांगोळी काढायची बाकी, आता ती रांगोळी काढून घेते. सकाळी मी म्हटलं रांगोळी नंतर काढील, कारण ना इतकं गरम होतं ना, तर म्हटलं स्वयंपाक बनवून घेऊ आणि हे बाकीचे राहिलेले रांगोळी वगैरे हे कामं नंतर करता येतील, कारण एवढं गरम होतं ना किचनजवळ, असं उभं राहायची इच्छा होत नाही. स्वयंपाक झाकून ठेवते. आंबे आलेले बॉक्समध्ये, हे बघा केशर आहे. तर आता मी रस बनवून घेते. माझा सर्व स्वयंपाक वगैरे झाला आहे, पण फक्त आंब्याच्या रसा वाचून माझं नैवेद्य दाखवणं बाकी राहिलं किंवा जेवणं बाकी राहिले. तर आता मी इथे नैवेद्य काढून पण ठेवलं आहे. रस बनवून घेते पटपट. सीझन मधला पहिला आंबा केशर आंबा आहे. तणसामध्ये गवतामध्ये पिकत घातलेला आंबा आहे. याला इंजेक्शनं वगैरे किंवा पावडर वगैरे मारलेली नाही आहे, टाकलेली नाही आहे. तर आमच्या इकडे ना वाड्या बनवलेल्या राहतात आंब्यांच्या, असे खेड्यांमध्ये, आणि तिथून हे आंबे मग आम्ही आणतो आंब्याच्या सीझनमध्ये. तर इथे ना मी सर्व आंबे स्वच्छ, जेवढे मला लागत होते रस करायला तेवढे आंबे मी स्वच्छ धुवून घेतले आणि इथे ना असा मी रस करून घेते. तर चमच्याने काढून घेते, म्हणजे ते व्यवस्थित निघतंय. इथे बघा सीझनच्या पहिल्या आंब्याचा आमरस तयार झालेला आहे. माझा स्वयंपाक तर 11:30 वाजताच झाला होता, पण आंबे नसल्यामुळे ना मग मला जरा वेळ ब्रेक घ्यायला लागला स्वयंपाकापासून. तर मग आधीने आंबे आणून दिले, त्याच्यानंतर मग मी आमरस बनवला आणि इथे आत्ता देवांना नैवेद्य दाखवून घेते. सण म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर देवांना नैवेद्य तर दररोजच दाखवतो. पण सण असला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला ना का मग सण साजरा केल्यासारखं वाटतो. नाहीतर कसं मग दररोजचे दिवस आपले सारखेच राहतात. तर मग त्याच्यामुळे ना मी कोणताही सण असो सर्वात आधी पुरणपोळी करते. ज्या वेळेस करायचा नसेल त्यावेळेस ठीक आहे, पण एरवी मग सण असला तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते. तर इथे ना मी आता देवांना नैवेद्य दाखवून घेतला. त्याच्यानंतर गाईला पण नैवेद्याचं ताट काढून ठेवलेलं आहे. आता इथे देवांना नैवेद्य दाखवून झाला आणि लगेच ताट आपल्याला नैवेद्याचं उचलून न्यायचं नाही आहे. तर मी झाकून ठेवलं आहे आणि मग ते आपण जेवायला बसलो ना का ते ताट घ्यायचं आपल्याला जेवताना. तर इथे आईंचा फोटो खाली काढून घेतला, व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि हळदी कुंकू एकत्र ओलं करून आणि आईंच्या कपाळी हळदी कुंकवाचा टिका लावून घेतला. आता इथे मला पूजा करून घ्यायची. तर मला पत्रवळी मिळाली नाही. आधीला मी पाठवलं होतं मार्केटमध्ये पत्रवळी आणायला, पण अशी एक सुट्टी किंवा 2-4 मिळती नाही आणि एखादं झाडाचं मोठं पानसुद्धा नव्हतं. तर मग मी काय केलं, खाली ब्लाऊज पीस ठेवला आहे, नवीन ब्लाऊज पीस आहे, आणि त्याच्यानंतर न्यूजपेपर ठेवला, 2 आंब्याचे पानं ठेवले, त्याच्यावरती गहू ठेवलं आहे आणि आता मी इथे पूजा करून घेते. आपण एखादी गोष्ट करताना कोणत्या भावाने करतो ते महत्त्वाचं आहे.
दुपारचा 1:15 वाजला आहे. माझे स्वयंपाक वगैरे खूप कधीचेच झालं आहे, पण आता हे आहेत वरती मजुरांकडे काम चालू असल्यामुळं. तर चला आता तोपर्यंत मी इथे पटकन किचन आवरून घेते. देवांना वगैरे नैवेद्य दाखवला, आईंचं सर्व काही झाली पूजाविधी, जे काही करायचं होतं ते. आणि मला सुवासिन स्त्री भेटली नाही जेवणाला कोणी. आज सण असल्यामुळं प्रत्येकाला देवांना नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो, त्याच्यामुळं मला आज कोणीच सुवासिन स्त्री भेटली नाही. तर मी गाईचं ताट काढलं आहे. इथे मी गाईला ताट काढून ठेवलं आहे आणि इथे माझ्या गौराईला नैवेद्य काढून ठेवला आहे. बघा इथे गौराईचा नैवेद्य आहे, तर हा नैवेद्य खायला लागेल. इथे माझं सर्व किचन स्वच्छ आवरून झालं आहे, पण अजून आमचं जेवण बाकीच आहे. वरती काम चालू आहे त्याच्यामुळे ते वरतीच होते. आणि आता मजुरांची सुट्टी झाली तर ते पण खाली आले, फ्रेश वगैरे झाले आणि आईंच्या फोटोचं दर्शन घेतलं. आणि आता आम्ही ना जेवण करायला बसतो. तर ते यायच्या आधीच आहे ना मी सर्व स्वयंपाक हॉलमध्ये आणून ठेवला होता, कारण इतकी भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तर इथे मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला आहे. आता इथे संध्याकाळचे 5:30 वाजले. मस्त फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला आणि त्याच्यानंतर इथे माझ्या गौराईची तयारी करू राहिले. गौराईला छान असं बघा किती मस्त अशी गौराई दिसते, एकदम पिवळी धमक दिसते, खूप सुंदर गौराई दिसते. तर 7 दिवसाची माझी गौराई आहे. तर आता तिची मी पूजा करून घेणार, नैवेद्य दाखवणार. आता सर्वात आधी देवांसमोर गौराईची पूजा करून घेते. तर पाट ठेवला आहे, त्याच्यावरती लाल कलरचा देवांचा रुमाल ठेवला आहे. आता गौराईला पाणी घालून घेते आणि गौराईची मस्त अशी पूजा करून घेते. तर मी दरवर्षी सांगायचे का मी गौराई पेरील, पण मला काही म्हणजे योगच येत नव्हता गौराई पेरायची. डायरेक्ट मला अक्षय तृतीयेच्या दिवशीच आठवण यायची. तर ह्या वर्षी मी लक्षातच ठेवली होती आणि मी 7 दिवसाची माझी गौराई पेरली. तर बघा किती छान अशी गौराई उतरली ना, एवढं मस्त वाटतं का, म्हणजे असं वाटतंय तिच्याकडे बघतच राहावं, तिच्यापासून नजरच हटत नाही आहे. आम्ही गौराईला घेऊन खूप फोटो वगैरे काढले, शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आलेला आहे गौराईचा, तर नक्कीच बघा. त्याच्यानंतर गौराई बाहेर काढली आणि तुळशीसमोर आणि मेन दरवाजासमोर गौराईची पूजा करून घेतली. सर्वांनी दर्शन वगैरे गौराईचं घेतलं. तर एवढं भारी वाटू राहिलं का मला आज आमच्या लग्नाचा वाढदिवस हे म्हणे केक आणायचा का, तर मी म्हटलं नाही, कारण गौराई बघूनच माझं मन एवढं भरलं आहे ना. गौराई बघून जुने आठवणी आल्या. पूर्वी म्हणजे घरोघरी गौराई पेरायचे, पण आत्ता कोणी पेरत नाही आणि अजून पण खेड्यामध्ये काही ठिकाणी पेरतात. पण कसं आता जरा प्रत्येकाला वेळ नसतो, आता धावपळीचं जीवन झाल्यामुळं. आणि तेव्हा आहे ना गौराई पेरली का एक ठिकाणी मंदिरासमोर न्यायचे गौराई, तिथे मग नैवेद्य दाखवणार, गौराईची ओवाळणी वगैरे होणार आणि त्याच्यानंतर गौराईला मस्त गाणे सांगत आणि धरणावर किंवा विहिरीवर विसर्जन करण्यासाठी न्यायचे. आम्ही आलो आहे गौराईला विहिरीवरती घेऊन आणि कसं गौराईला बघून मलासुद्धा माझ्या लहानपणीची आठवण आली. मी लहान होते ना तेव्हा माझी आईसुद्धा मला अशी गौराई पेरून द्यायची. आम्ही गौराईला आणलं आहे विहिरीवरती. आता इथे गौराईचं विसर्जन करणार आहोत. तर आता याच्यामधलं जे काही धन आहे हे काढून घ्यायचं आहे आणि खालचं जे मूळ आहे ना त्याचं विसर्जन करायचं आणि थोडंफार हे धनाचं पण विसर्जन करायचं. तर बघा खूप मस्त वाटू राहिलं आहे. आम्ही दोघं जण आलो, यांनी मला मोटरसायकलवरती आणलं. तर चला आता मी गौराईचं विसर्जन करून घेते. अशा पद्धतीने आपले सणवार साजरे करायचे, आपली संस्कृती जपायची, जोपासायची. आणि असे सणवार जेव्हा आपण साजरे करतो ना तेव्हा आपल्या मुलांनासुद्धा कळतात का कोणता सण कशासाठी करायचा असतो काय. आता नुसतीच अक्षय तृतीया पुरणपोळी केली आणि झाली अक्षय तृतीया असं नाही, तर मग अशी गौराई वगैरे पेरा. पुढच्या वर्षी माझ्या ताईंनी पण नक्कीच पेरा आणि मला कमेंटमध्ये सांगा. एकदम सोपी, काही नाही. मी फक्त 7 दिवस दररोज फक्त मी सकाळी देवपूजा करताना 7 दिवस गौराईला पाणी घातलं, त्याच्या पलीकडे काही नाही आणि झाकून ठेवलेली होती. आता इथे हे ताटामध्ये धन मी काढून घेतलं, हे घरी नेणार, देवांसमोर ठेवणार. काही काही केसांना लावतात, थोडंसं मी सुद्धा केसांना लावेल. इथं मुली आहे त्यांना सुद्धा केसांना लावायला देते. आणि हे खूप औषधी आहे. ज्या वेळेस अंगावरती गवर होतो बघा, कांजण्या होतात, त्यावेळेस आहे ना याची धुरी द्यायची, हे वाळून ठेवायचं आणि याची धुरी द्यायची, म्हणजे लगेच बसून जातात, खूप मोठ्या वगैरे होत नाही. तर इथे बघा आता मी याचं विसर्जन करणार आहे. थोडंसं ठेवलं आहे हे सोबत गौराईच्या. प्लास्टिक काढून घेते. छान उतरली ना ग दीदी. अगं माझ्याकडे पळसाचं पान नव्हतं ना, मग मी असं प्लास्टिक घेतलं.
खरं विहिरीवर एक फोटो गौराई सोबत काढायला लागत होता ना. हां. आता आम्ही घरी आलो. हे धन थोडंसं देवांसमोर ठेवायचं आहे, त्याच्यानंतर तुळशीला ठेवणार आहे. आणि तिथं विहिरीवरती मुली होत्या ना, त्यांनासुद्धा दिलं. त्यांना म्हटलं तुम्ही पण केसांना लावा. इथं मी सुद्धा केसांना लावलं आणि यांनी पण कानाला लावलं. तर माझ्या आईने मी म्हणते का माझ्या शारदाला प्रत्येक गोष्टीची आवड, हौस, तिला म्हणजे असा कंटाळा कसला येतच नाही. तर इथे रात्रीचे 8:30 वाजले आणि आमच्या इकडे आज पाऊस पडू राहिला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर बघा कसे पावसाचे थेंब पडताय. इथं नाही बघा रस्ता कसा ओला झाला आहे. अचानकच पाऊस सुरू झाला. आम्ही तर घरामध्येच होतो. जेव्हा आवाज यायला लागला पाण्याचा तेव्हा बाहेर येऊन बघितलं तर असा पाऊस पडायला लागला आहे. आणि हे माझ्या आधीचे मित्र आहे बघा इथे उभे राहिले. त्यांना मी कधीच सांगते का घरात या, वरती या, तर ते काही घरात येती नाही आहे आणि ते तिथंच उभे राहिलेत. बघा पाऊस पडू राहिला आहे तर मातीचा इतका मस्त असा सुगंध सुटला आहे ना का खूप छान वाटू राहिलं आहे. आणि आमचा आहे ना इकडचा फोकस आहे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, तर तो खराब झाला आहे का उडला आहे बल्ब त्याच्यामधला काही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ना इकडचा फोकस बंद आहे. आणि आधी आणि हे वरती गेले सर्वात वरती टेरेसवरती सिमेंटच्या गुणी बाजूला ठेवायला. आणि हे बघा इथं सुद्धा सिमेंटच्या गुणी ह्या सुद्धा बाजूला ठेवायच्या आहे. पण ह्या भिजलेल्या नाही आहेत, वरच्या कदाचित भिजतील त्याच्यामुळे त्या बाजूला ठेवतील आता उचलून. तर चला हे बघा पाऊस पडतोय आणि मी आता ह्या व्हिडिओचा एंड करते का वीजसुद्धा होऊ राहिले बघा, विजासुद्धा होत आहे. तर चला ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.